म्हणून भवाची पुरी याचा उदाहरणार्थ तुकोबराने असा अर्थ केला. भवनाम काय आहे तर प्रपंच. भवाचं दुसरं नाव म्हणजे प्रपंच. आणि त्याचा जो पूर आहे, इतर नद्याला आलेला पूर ऋतुकालोद्भव असतो, काही ऋतूच्या मर्यादेत असतो. उदाहरणार्थ पावसाळ्यातच पूर येईल. तुम्ही म्हणताल उन्हाळ्यात जर पूर पाहायचा आहे तर पाहायला मिळणार नाही. पण हा पूर असा आहे प्रपंचाचा, 12 महिने पूर आलेला आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यात वाहून जाणं म्हणजे, आणि तो कोणता समुद्र आहे? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. हा या ठिकाणचा पूर आहे, लक्षात ठेवा. म्हणून नाही कळाला जन्म, मानव देह या ठिकाणी सार्थकी लावायचं जर कळालं नाही तर कधी कळणार आहे? अरे बाबा, पुन्हा पुन्हा जन्माला येशील, पुन्हा पुन्हा मृत्यू दशेला प्राप्त होशील, या भवनाम प्रपंचाच्या पुरामध्ये वाहून जाशील. बरोबरी कोणती आहे? बरोबरी याचा अर्थ काय? एकानं घर बांधलं म्हणजे दुसऱ्याला नाही म्हणजे त्यानं त्याची बरोबरी करू नये. आपला मुलगा नोकरीला आहे, दुसऱ्याचा नाही म्हणजे त्याची बरोबरी करू नये. आणि म्हणून याची तुलनात्मक जीवन जगण्यासाठी आयुष्य संपलंय आणि शेवटी काळ दारात उभाय आणि न्यायला आलाय तरी कळालं नाही. मग काय उपयोग आहे? काही उपयोग नाही. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. पण आपल्या मनाला तरी जेणे नाही जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही, यमाची यातना प्राप्त होऊ नये, मोक्ष प्राप्त व्हावा, उद्धार व्हावा, कल्याण व्हावा, याच्यासाठी काहीतरी करा, नाहीतर काहीच उपयोग नाही. लक्षात ठेवा. पश्चातापाशिवाय हाती काही येणार नाही. म्हणून भवनाम प्रपंच, शास्त्रकाराने या ठिकाणी भव याचा अर्थ प्रपंच लक्षात ठेवा. म्हणून या प्रपंचामध्ये पडला तर पश्चाताप करायची वेळ येऊ देऊ नका. कमीत कमी जीवनामध्ये पूर्ण वेळ प्रपंच करायचा आहे, करा, हरकत नाही. पण सकाळच्या वेळेचा 1 तास तरी देवाला द्या. आणि दिल्यानंतर काय करा? या ठिकाणी पूजन करा, अर्चन करा, नामसाधना करा. काही येत नसेल लक्षात ठेवा, रामकृष्ण हरी हे 2 शब्द आलेच पाहिजे. प्रत्येकाला येतात. राम या ठिकाणी म्हणून श्वास सोडायचा आणि राम या ठिकाणी म्हणूनच श्वास घ्यायचा. कामामध्ये काम, काही म्हणा राम नाम. म्हणून काहीतरी राम नाम घ्या. काम करीत असताल तरी घ्या. प्रपंच सोडून आपण पंढरपूरला गेलो नाहीत म्हणून आपलं कल्याण होणार नाही असं समजू नका. लक्षात ठेवा. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत अळवावा, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. काही न सायासे या ठिकाणी करता प्रपंचामध्ये परमात्मा आपल्यासा होतो. म्हणून एक आणि एकमेव साधन आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या ठिकाणी भजा, कोणाला भजा, कोणत्या देवाला उद्देशून शब्द आलेला आहे? विठ्ठलाला. लक्षात ठेवा. विठ्ठलाचं नाम या ठिकाणी घेतलेलं आहे आणि तेच फलीभूत आहे, फलश्रुतीमध्ये प्राप्त होणार आहे. म्हणून पहिल्या चरणात विठ्ठल नाव आलं. पुन्हा आलं का शेवटी? तर शेवटच्या चरणात आलं. पहिलं आणि शेवटचे शब्द 2 विठ्ठल आहे. आणि विठ्ठल शब्दाला उद्देशूनच हे शब्द या ठिकाणी ही विषय फिरायला लागलेला आहे, याच्या बाजूला गेलेला नाही. म्हणून भव नाम प्रपंच याचा अर्थ देवाला सोडून जर काही कार्य करायला गेला, अधपतन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून लग्न जरी असलं तरी लोक म्हणतात आधी अभिषेक करा, देवाची पूजा करा, अर्चना करा, जेणे प्रकारे आपलं कार्य निर्विघ्नतः सिद्धी असतो. आणि या उद्देशाने या ठिकाणी मनुष्य सगळ्या गोष्टी करत असतो, देवाला धरून करत असतो. पण न धरणारा तर त्याच्याही अंशात्मकात परमात्माच विराजमान आहे. त्याला या जन्मात नाही कळालं, पुढच्या जन्मात नाही कळालं, शतगणिले ते अर्धरात्र खाय असं जरी म्हणला, जन्मोजन्मी या ठिकाणी जरी जात येत राहिला, एक दिवस कळल त्याला सुद्धा. लक्षात ठेवा. असाच काही तो कायम राहणार नाही. म्हणून त्याचा जो अंश आहे तो भगवंताचा आहे आणि त्याच्यामुळे देवाला तुमचं कल्याण करून घेण्याची तळमळ आहे. नाही तर तुमचा देवाचा अर्थार्थी काय संबंध आहे? नाही का? माझिया भक्ता काय संसाराची चिंता, राजियाची कांता कोरांना मागे. म्हणून माझ्या भक्ताला प्रपंचाची चिंता मी पडू देत नाही. एखाद्या राजाची पत्नी काही या ठिकाणी भिक्षा मागायला गेलेली दिसली का तुम्हाला कुठं? राजाची धर्मपत्नी? यद्यपि नाही. म्हणून सांगायचा तात्पर्य काय आहे? तुम्ही
सारासार विचार करा, असार काय आहे आणि सार काय आहे, सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. म्हणून बाबा याच्याकडे जर नसलं जायचं तर महात्म्याची संगती करा, संतांची संगती करा, त्यांच्या संगतीनं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भवाची पुरी भावशी, संतांच्या संगतीला जर नाही राहिला तर तुला या ठिकाणी भवनाम प्रपंचामध्ये बुडून तुझं अकल्याण होईल, कल्याण होणार नाही. हे वारंवार या ठिकाणी मी मिळून सांगतो. म्हणून काय करा, जेणे केने प्रकारे जे संत आहेत ते देवाच्याच प्रतिमे एवढे आहेत, त्यांच्या संगतीला जाऊन आपला उद्धार करून घ्या. हा विषय या ठिकाणी साधकाला तुकोबरायांनी या ठिकाणी सांगितला आणि सांगितल्यानंतर तो मनुष्य थांबला आणि त्यांनी विचारलं पुन्हा, तुम्ही म्हणायलात भजा, तुम्ही म्हणायलात सेवा करा, तुम्ही म्हणायलात पूजा करा, आमच्याकडे उपलब्ध साधन नाहीत, पण तुम्ही म्हणताल एका सुपारीवर काही कार्यक्रम होत नाही का? उदाहरणार्थ 5 किलोमीटर एखादा माणूस आहे आणि त्याला जा म्हणलं गावाकडे घेऊन ये सुपारी, तेवढ्या वेळात पूजा होऊन जाईल. म्हणून आपलं आपलं मंत्र उच्चारण करायचं, वस्तू असो अथवा नसो. लक्षात ठेवा, याचं कारण आहे उपलब्ध भावामध्ये वस्तू या ठिकाणी जरी नसल्या तरी तो देव पाहावा. या ठिकाणी फुल नसलं तरी कृष्णार्पण म्हणावं आणि या ठिकाणी देवाला हात जोडावेत. सेवा मान्य करून घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या जीवाला असा प्रश्न विचारला, महाराज आम्ही काही समर्थ नाही, असमर्थ अशा प्रकारचे आहेत, उपलब्ध साधना आमच्याकडे नाहीत, मग तुम्ही तर म्हणतात या ठिकाणी भजा, कशाच्या साधनेतून भजा, कुठल्या वस्तू उपलब्ध करून द्या? तर त्यांनी शेवटच्या चरणात याचं उत्तर Ah